नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं बीइंग अ टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही माझ्या व्हिडिओजला देत असलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वात अगोदर तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। तर आज इथे आर्याला मराठी अक्षरे कसे लिहायची हे शिकायचं होतं, म्हणून ती मला बोलली पुढची अक्षरे कसे लिहायची ते मला शिकव। तर त्यासाठी मी इथे काही अक्षरांचा गट तयार केलेला आहे आणि मी हे जे अक्षर गट केलेले आहेत त्यानुसारच मी तिला सुंदर अक्षर कसे लिहायचे ते शिकवणार आहे। चला तर तुम्ही सुद्धा माझ्यासोबत तुमचं अक्षर सुंदर लिहू शकता, काढू शकता। मी इथे सांगितलेले काही मुद्दे कॅलिग्राफीसाठी लागू होत नाहीत। तर सर्वात अगोदर मी तिला ओ हे अक्षर लिहायला शिकवलं। तर इथे मी 2 लाईनच्या नोटबुकचा वापर केलेला आहे। तर इथे मी 2 लाईनच्या बरोबर अर्ध्या भागापर्यंत एक हाफ सर्कल म्हणजेच अर्धवर्तुळ आणि खालच्या भागात दुसरे हाफ सर्कल म्हणजेच दुसरे अर्धवर्तुळ त्याला जोडून काढलेले आहे। वरचे अर्धवर्तुळ काढताना खूप खालून सुरुवात करायची नाही। बरीचशी मुले अर्धवर्तुळ काढताना ते अर्धवर्तुळ दोन्हीही सेम काढत नाहीत, तर दोन्हीही अर्धवर्तुळ हाफ सर्कल सेमच असले पाहिजेत। तर इथे तुम्ही बघू शकता मी तिला पहिला ऊ काढून झाल्यानंतर दुसरा ऊ काढायला शिकवला। दुसरा ऊ काढण्याची पद्धत सुद्धा पहिल्या ऊ सारखीच आहे, फक्त दुसरा ऊ काढताना त्याच्या पाठीमागे जी आपण लाईन देतो कर्व लाईन ती त्याच्या बरोबर मध्यातून द्यायची आहे। थोडीशी खाली आली तरी सुद्धा चालेल, पण जास्त नको। ऊच्या पाठीमागची लाईन खूप स्ट्रेट सुद्धा काढायची नाही, ती थोडीशी कर्व असली पाहिजे। अशा प्रकारे तुम्ही पहिला ऊ आणि दुसरा ऊ काढायला शिकू शकता। त्यानंतर अ काढायला मी तिला शिकवलं। अ काढताना सुद्धा तीच पद्धत वापरायची आहे। अ काढताना अच्या मागची जी लाईन आहे ती बरोबर मधोमध काढायची आहे। ती खूप लांब नको, जवळ नको किंवा खूप वरती नको, खूप खाली नको, बरोबर त्याच्या मधोमध छोटीशी रेष द्यायची आहे आडवी। आडवी लाईन काढून झाल्यानंतर उभी लाईन आपण जी देतो ती सुद्धा आपली तिरकी जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे, तरच आपलं अक्षर हे सुंदर दिसणार आहे। तर आपण आता आ काढायला शिकणार आहोत। आ काढण्याची पद्धत सुद्धा सेम आहे। ज्याप्रमाणे आपण अ लिहितो त्याचप्रमाणे आ सुद्धा लिहायचा आहे। आ काढताना आपण आचा जो काना आहे त्याची लाईन आहे ती स्ट्रेट काढायला पाहिजे। काना काढताना ती लाईन खूप लांब नको किंवा खूप जवळही नको, तिरकी सुद्धा येणार नाही याची काळजी घ्यायची आहे, तरच तो आपला आ हा छान दिसणार आहे। तर इथे आ काढून झाल्यानंतर आपण ओ काढायला शिकणार आहोत। ओ काढण्याची सुद्धा पद्धत अ आ याप्रमाणेच आहे। ओ लिहिताना आपण जो वरती डोक्यावर मात्रा लिहितो तो खूप सरळ येणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे। खूप तिरपाही यायला नको, खूप मोठाही यायला नाही पाहिजे। मात्रा देताना तो खूप छोटाही नसावा। तर अशा प्रकारे तुम्ही ओ काढायला शिकू शकता। मात्रेची उंची ही आपल्या अक्षराच्या अर्धी असावी। नंतर आपण औ हे अक्षर काढायला शिकणार आहोत। औ हे अक्षर लिहिताना आपल्याला लक्षात एवढं ठेवायचं आहे की औच्या डोक्यावर जे मात्रे आपण लिहितो ते मात्रे काना दिलेल्या लाईनच्या डोक्यावर बरोबर येतील, अशा पद्धतीनेच ते मात्रे आपल्याला द्यायचे आहेत। ओ आणि औ या दोन्ही अक्षरांच्या वरचे जे मात्रे आहेत ते आपल्याला काना असलेल्या लाईनवरच द्यायचे आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही औ काढण्याचा जास्तीत जास्त सराव करा। अ आ ओ औ आहा ही अक्षरं काढताना खालचे अर्धवर्तुळ काढताना खालच्या अर्धवर्तुळाची लाईन थोडीशी वरती नेली तरी चालेल, कारण त्यामुळे आपले अक्षर अलंकारिक दिसते। त्यानंतर आपण इथे काढायला शिकणार आहोत। या अक्षराचा उच्चार अंग असाही होतो। अंग लिहिताना आपल्याला त्याच्या डोक्यावर जो अनुस्वार आपण लिहितो तो अनुस्वार आपल्याला जी उभी लाईन दिलेली आहे बरोबर त्या लाईनच्या वरती येईल या पद्धतीनेच अनुस्वार द्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इकडे तिकडे द्यायचा नाही।
तर अशा पद्धतीने तुम्ही या अक्षराचा सराव करू शकता. यानंतर आपण आहा हे अक्षर लिहायला शिकणार आहोत. आहा लिहिताना आपल्याला अच्या नंतर पाठीमागे जे 2 डॉट किंवा टिंब आपण लिहितो ते खूप लांब द्यायचे नाही. वरची जी शिरोरेषा आहे ती शिरोरेषा देऊन झाल्यानंतर त्या रेषेच्या बाहेरच आपल्याला 2 डॉट द्यायचे आहेत. अक्षराच्या वरची जी शिरोरेष आपण लिहितो किंवा काढतो ती रेषसुद्धा आपल्याला डावीकडून उजवीकडे अशीच द्यायची आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.